बायबलमध्ये काही लोक जे आहेत ते जीवनात खूप यशस्वी झालेले आहेत आणि त्यांचं जीवन खूप आशीर्वादित झालं. दोन विद्यार्थी आहेत शाळेचे. समजा एक मुलगा खूप अभ्यास करतोय आणि एक मुलगा वर्षभर पुस्तकाला हात लावत नाही. कुणाला चांगले मार्क मिळतील? जो अभ्यास नाही करत त्याला, आहे की नाही? मग अभ्यास करतो त्याला. जीवनामध्ये ज्याला पुढं जायचंय त्याला परिश्रम घ्यावे लागतील. आमेन. घाटामध्ये गाडी आहे, गिअर टाकला तर पुढं जाईल, न्यूट्रल ठेवली तर दरीच जाईल. जो काहीच करणार नाही त्याची गाडी पुढं जाणार नाही. ज्याला गाडी पुढं न्यायची त्याला गिअर टाकावं लागेल. ज्याला पास व्हायचंय त्याला अभ्यास करावा लागेल. नापास व्हायला काही नाही केलं तरी बरोबर नापास होणार आहे. अपयशासाठी काहीच करावं लागत नाही, फक्त गप्प बसा, अपयश बरोबर मिळेल. श्रीमंत व्हायचंय, कष्ट करावे लागतील. ऐकताय तुम्ही? आणि ज्याला भिकारी व्हायचे काहीच करू नका, बरोबर भिकारी होणार. आप समझ नाही मेरी बात को? पुढं जाण्यासाठी कष्ट आहेत, मागं जाण्यासाठी काहीच नाही केलं तर आपोआप जाल. जिवंत राहायचं तर श्वास घ्यावा लागेल, नसल राहायचं तर श्वास घ्यायचं सोडून दे. समजतं? सोपं आहे, अवघड नाही काय याच्यामध्ये. माझं बोलणं समजतं सगळ्यांना? मग आता आम्हाला आध्यात्मिक जीवनात वाढायचं आहे. बायबलमध्ये ना प्रत्येक जेवढे महान देवाचे सेवक झालेत ते महान का झाले त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे प्रत्येकाच्या बाबतीत. शमूएल संदेष्टा एवढा थोर का होता? काहीतरी त्याच्या जीवनात विशेष गोष्ट होती. तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जीवनात पुढं जायचं आहे तर आम्हाला काहीतरी करावं लागेल. बरं, आता खूप संदेष्टे सेवक आहेत, पण आपण आज दानियेलाच्या जीवनामधून काही गोष्टी शिकणार आहोत. कोणाच्या जीवनामधून? दानियेल. फक्त 12 अध्यायाचं पुस्तक आहे, परंतु या दानियेलाला परमेश्वराने खूप अद्भुत आणि महान गोष्टी सांगितलेल्या आहेत. दानियेल 6वा अध्याय 3रं वचन आपण वाचू. दानियेल त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला. जेवढे अधिकारी लोक होते त्यांच्यामध्ये दानियेल श्रेष्ठ ठरला. पुढं काय लिहिलंय? कारण. श्रेष्ठ का ठरला? कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता, त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. दानियेल एक खूप देवाचा सामर्थ्यवान सेवक आहे. त्या काळात त्याच्या बरोबरीला, त्याच्या तोडीला कुणीच नव्हतं. अजूनही ज्ञानी लोक होते, प्रांताधिकारी होते, मोठे मोठे रथी महारथी होते, पण त्या सगळ्यांपेक्षा दानियेल श्रेष्ठ का होता? तर त्याचं कारण इथं दिलंय की दानियेलामध्ये उत्तम आत्मा वसत होता. हालेलुया. आमच्यामध्ये उत्तम आत्मा असला पाहिजे. कोणता आत्मा असला पाहिजे? सगळ्यांनी म्हणा, उत्तम आत्मा. आत्म्याचे 4 प्रकार आहेत. आत्म्याचे प्रकार किती? 4. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे, सगळ्यात पहिला आत्मा हा देवाचा आत्मा आहे. आदी आणि अंत असणारा परमेश्वराचा पवित्र आत्मा, जो सर्वश्रेष्ठ आत्मा आहे, तो पवित्र आत्मा आहे. सगळ्यात पहिला आत्मा कोणता? देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. हालेलुया. पहिला आत्मा देवाचा आत्मा. आणि त्याच्यानंतर देवबापाने त्याच्या उत्पत्तीमध्ये किंवा त्याने जे निर्माण केलं, आकाश पृथ्वी सगळं, ते निर्माण करण्याच्या आधी पण आत्मे तयार केलेले आहेत. आणि ते कोणते आत्मे आहेत? तर ते आहेत देवदूताचे आत्मे. दुसरा आत्मा कोणाचा? देवदूताचा. विसरायचं नाही. हा आत्मा सर्वश्रेष्ठ आत्मा, देवाचा आत्मा. याच्यासारखा आत्मा नाही, सगळ्यात पवित्र. आणि ह्या देवाने अजून फुंकर मारून त्याच्या मुखश्वासाने अजून आत्मे तयार केले त्याच्या सेवेसाठी. आणि तो दुसरा आत्मा देवदूताचा आत्मा आहे. आत्म्याचे प्रकार. दुसरा आत्मा देवदूताचा आत्मा आहे. आता ह्या देवदूतापैकी एक देवदूत होता, त्याचं नाव होतं दियाबल. सगळ्यांनी म्हणा दियाबल. दियाबलच्या मनात गर्व आला
आणि तो म्हटला की ह्या देवाच्या सिंहासनाच्या वर माझं सिंहासन बनवेल. परमेश्वर अंतर्यामी आहे. पेत्राचे पाण्यामध्ये लपलेले मासे ज्या देवाला दिसतात, दियाबलच्या मनात काय चाललं त्याला दिसणार नाही का? सगळं कळणार त्याला. आणि परमेश्वराने पाहिलं आणि त्या दूताला मदत करणारे, त्याच्याबरोबर उभे राहणारे जे अजून होते आत्मे, त्यांना परमेश्वराने ओढून पृथ्वीवर फेकून दिलं आणि त्या दूताचा भूत झाला. दूताचा भूत झाला. दियाबल, लुसिफर हे त्याचं आधी नाव होतं. आता त्याला आपण काय म्हणतो? सैतान. त्याला काय म्हणतो? सैतान. हा पण आधी देवदूत होता, हा पण आत्माच होता, पण देवदूताचा होता. मग जो पुढचा आत्मा तयार झाला तो म्हणजे कोणाचा? तिसरा आत्मा, सैतानाचा आत्मा. समजतंय की नाही समजत आहे? पक्का? खूप हळू बोलतोय तुम्हाला लक्षात येण्यासाठी. पहिला आत्मा, दुसरा आत्मा, तिसरा आत्मा, सैतानाचा आत्मा. आता काय झालं? सैतानाला थोडं लांब ठेवतो थोडा वेळ. आता काय झालं की देवबापाने आपल्या प्रतिरूपाचा मानव बनवला. म्हणून चौथा आत्मा जो आहे तो मनुष्याचा आत्मा आहे, आपला आत्मा. जगात फक्त 4 आत्मे आहेत. समजलं? भूताचे आत्मे, दुष्ट आत्मे, सगळे आत्मे ह्या प्रकारात. सगळे स्वर्गातले ते 4 प्राणी, देवदूताचे आत्मे, ते सगळे ह्या प्रकारात. स्त्री असो, पुरुष असो, गोरा असो, काळा असो, लांब नाकाचा, नकटा, सगळे. मनुष्याचा आत्मा. समजलं सगळ्यांना? ह्याला असं वाटलं इथं गडबड केली पाहिजे, म्हणून ह्याने काय केलं, हा मध्ये शिरला आणि ह्याने काय केलं की मानवाला फसवलं आणि देवाच्या आणि त्याच्यामध्ये आडभिंत तयार केली. आदाम हवेने मधल्या झाडाचं फळ खाल्लं की नाही? मग जगामध्ये काय आलं? पाप आलं. पाप आल्यामुळं, ह्या पापामुळे मनुष्य आणि देव यांच्यामध्ये आडभिंत आली. सोपं आहे समजायला? हो की नाही? सोपं आहे समजायला. मग काय झालं देवाच्या प्रिय लोकांनो, माणसाला नेहमी देवाची आस होती. मनुष्य आहे. मग काईन सैतानाच्या प्रेरणेचा होता, हाबेल देवाच्या प्रेरणेचा होता. त्याचा अर्पण चांगलं होतं. आणि मग हाबेल प्रयत्न करायचा की देवा ह्या सैतानावर विजय मिळवून मला तुझ्याकडे यायचं आहे. काईनाने खून केला, मध्येच गेला. 2 भाऊ होते, याकोब आणि येसाव. येसाव तसा दुष्टच होता. याकोब प्रयत्न करतोय देवाकडे जाण्याचा, येसाव देवाच्या विरुद्ध काम करतोय. नोहाच्या काळात नोहा प्रयत्न करतोय देवाकडे जाण्याचा, परंतु त्या काळातले लोक सगळे पाण्यात मेले की नाही? नोहाच्या काळामध्ये का मेले? कारण सैतान त्यांना फसवत होता. निर्मितीपासून युगानयुग कैक वर्ष हेच चाललं की एखादा माणूस देवाकडे जायचा प्रयत्न करेल, त्याला मध्ये सैतान अडवायचं. ज्या नोहाने तारू बनवलं, नंतर त्यांनी दारू बनवली. दारू पिऊन पडला उघडा वागडा. म्हणजे हा सैतान सगळ्यांना डिस्टर्ब करायचा. सगळ्यांना काय करायचा? डिस्टर्ब करायचा. मग परमेश्वर देवबापांनी एक प्लॅनिंग केलं की ह्या माणसाला माझ्याकडं सैतान येऊ देत नाही. माणसाला सैतान येऊ देत नाही. मग देवाने काय केलं की या पवित्र देवाने त्याच्या पुत्राला इथून सगळं क्रॉस करून त्याने आमच्या बरोबर राहण्याची त्यांनी योजना केली. मनुष्य आणि देव एकत्र राहायला लागले. येशू ख्रिस्त जगात आला. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. मग आता काय झालं? पेत्र चालायला लागला पाण्यावर. चालता चालता सैतानाचं वादळ बघून बुडायला लागला. पेत्राकडे 2च ऑप्शन होते, 2च पर्याय होते. येशूकडं बघायचं, पाण्यावर चालायचं. दुसरा ऑप्शन होता वादळाकडं बघायचं आणि बुडून जायचं. 2च होते ना त्याच्याकडं.
दुसरं काही पुढची गोष्टच नाही. एक गोष्ट येशूकडे पाहायचं, पाण्यावर चालायचं. दुसरी गोष्ट वादळाकडे बघायचं, बुडून जायचं. त्यांनी दोन्ही पर्याय वापरले. येशूकडे पाहून चालला पण आणि वादळाकडे पाहून. त्याच्याकडे दोनच पर्याय होते, पण तिसरा पर्याय येशूकडे होता. तू बुडायला लागलास तरी माझा हात तुला वाचवणार आहे. हालेलुया. येशू बरोबर असल्याचा हा फायदा आहे. आमच्याकडून कधी गडबड होऊ शकते, येशू कधीच गडबड करत नाही. हालेलुया. दया करणारा देव. मग तो आमच्याबरोबर येऊन राहिला, आमच्यात वस्ती केली त्याने. 33.5 वर्ष येशू इथं येऊन राहिला. मग नंतर येशू ख्रिस्त परत वधस्तंभावर मारला गेला, गाडला गेला. तिसऱ्या दिवशी उठला, 40 दिवस दर्शन दिले आणि परत गेला. आणि कुठं जाऊन बसला? पित्याच्या उजवीकडं बसला. त्यांना सांगितलं हालायचं नाही कुठं, यरूशलेमेतच राहायचं. हालेलुया. तिथंच थांबायचं, प्रार्थना करायची, माडीवरच्या खोलीत एकत्र यायचं, तिथंच थांबायचं. त्यांना ताकीद दिली, इकडं तिकडं जाऊ नका. आणि मग नंतर पेंटिकॉसच्या दिवशी परमेश्वराने योजना केली. येशूने पित्याला विनंती केली, त्यांना अनाथ सोडू नको, त्यांना एकटं सोडू नको. मी त्यांना भेटून आलोय, खूप चांगले आहेत, माझ्या रक्ताने मी त्यांना धुवून शुद्ध केलं आहे. हालेलुया. त्यांना तुझे आस आहे माझ्या देवा. हा सैतानमध्ये गडबड करतोय, त्यांना अनाथ सोडू नको. देवबाप म्हटला ओके ठीक आहे, मी माझा आत्मा आता त्यांच्याकडं पाठवत आहे. हालेलुया. आता काय पाठवत आहे? आत्मा. आता हा आत्मा बरोबर नाही, हा आत्मा डायरेक्ट आमच्यामध्ये आता मी चालायला लागलो, त्याचा आत्मा चालणार. मी हात ठेवणार, मी नाही हात ठेवणार, कारण माझ्यात कोण आहे? वाव. देवाच्या आत्म्याने आता आमची पकड घेतलेली आहे. आता आम्ही नाही बोलणार. ज्याच्या बोलण्याने सूर्य चंद्र तारे झाले, तो तुमच्यामध्ये वस्ती करत आहे, तुमच्या आत तो राहत आहे. तो पवित्र आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. आणि जेव्हा आत्मा मिळालेला आहे, तुमचे शब्द देवाच्या सामर्थ्याने भरले जातील, तुमचं जीवन देवाच्या अग्नीने भरलं जाईल. जाणीव पाहिजे, मी देवाचं मंदिर आहे. हालेलुया. तुम्हाला कळतंय आज देवाचा आत्मा कुठं आहे? आमच्यामध्ये आहे. सांभाळून जीवन जगा. एका मुलाच्या हातात पाण्याने भरलेला फुल ग्लास आहे आणि दुसऱ्याच्या हातात रिकामा ग्लास आहे. एकाचा ग्लास पाण्याने भरलेला आहे, दुसऱ्याचा ग्लास रिकामा आहे. आणि दोघांची शर्यत लावली. आणि ज्याच्या हातात ग्लास पाण्याने भरलेला त्याला सांगितलं एक पण थेंब खाली सांडू द्यायचं नाही. कोण जिंकल? रिकामावाला का भरलेला? रिकामे लोक लवकर पुढं जातात, इतके पुढं निघून जातात, भरपूर पुढं निघून जातात. लोक नावं ठेवतील, येशूकडे जातोस, तुझ्या घरात अशांतता आहे, माझं लक्ष माझ्या ग्लासवर जो अभिषेक आहे त्याच्यावरती आहे. जगाला जाऊ दे पुढं, मी आहे तसा ख्रिस्तामध्ये समाधानी आहे. माझा देव मला आशीर्वादित करणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यांना आत्मा नाही ते कसेही पळू शकतात, पण ज्यांच्याकडे आत्मा आहे ते लोक जबाबदारीने वागले पाहिजेत. हालेलुया. पहिली गोष्ट आम्ही दानिएलाच्या जीवनातून शिकलो, त्याच्या ठाई उत्तम आत्मा होता. माझा सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमच्या ठाई उत्तम आत्मा आहे का? आहे. तुम्ही आशीर्वादित आहेत. हालेलुया. दानिएल रातोरात मोठ्या हुद्द्याला चढला. पहिली गोष्ट आम्हाला पवित्र आत्मा मिळाला पाहिजे. पवित्र आत्मा नाही, स्वर्गात प्रवेश नाही. मी जे बोलतोय मी बायबलच्या आधारावर बोलतोय. जेव्हा शाळेतले लेकरं शाळेत जातात किती मार्काला पास असतं?
बोला बोला. इंजिनिअरिंगचे स्टुडंट, इंजिनियर होणारे जे लेकरं आहेत ते 40 मार्काला पास आहेत. जे लेकरं डॉक्टरकीच्या शिक्षणाला जातात ते 50 मार्काला पास आहेत. पण देवाच्या घरात 100 पैकी 100ला पास आहे. 100 पैकी 100. देवा सगळं चांगलं आहे, फक्त सिगारेट पितो, तू नापास आहेस. छोटंसं एक पाप नरकात घेऊन जाऊ शकतं. आज जो आत्मा आम्हाला मिळाला आहे ते आत्म्याचं गणित आम्हाला कळालं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आपला देव आत्मा आहे आणि त्या देवाने त्याच्या आत्म्याने आपल्याला भरलेलं आहे. खिसे रिकामे असले तरी चालतील, पण पवित्र आत्मा आम्हाला पाहिजे. हालेलुया. बाकी जीवनातली काही गडबड झाली तरी ठीक आहे, पण आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा ज्याला मिळालेला आहे प्रियांनो, त्याचं जीवन नेहमी विजयी असतं. देव त्या व्यक्तीशी बोलत राहतो. देव त्याच्या जीवनात आपलं गौरव प्रकट करतो. अद्भुत गोष्टी आत्म्याच्या सामर्थ्याने होतात आणि म्हणून तो आत्मा आमच्याकडं असणं फार गरजेचं आहे. प्रेषित 2 अध्याय 1 वचनामध्ये, नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते एकत्र जमले होते आणि तेव्हा जे एकत्र जमले होते त्यांच्यावर देवाचा आत्मा उतरला. आज आम्ही एकत्र टिकून राहिलं पाहिजे. काही लोक तुम्ही पाहिलेत का असे की खूप आवेशी असतात देवासाठी, एक मीटिंग चुकवणार नाही, इतकी प्रार्थना, इकडून पास्टरचा शब्द आला का तिकडून त्यांचा होकार, एकदम देवाच्या आवेशामध्ये, आणि नंतर जाऊन थंड होतात. नंतर लवकर प्रेज द लॉर्डही म्हणत नाहीत, नंतर लवकर आवेश दिसत नाहीत, असे गारठून गेल्यासारखे होऊन जातात. त्यांच्या जीवनात काही तेज दिसत नाही ना आपण म्हणतो अरे आधी काय भारी होता, याला काय झालं आत्ता, असं का वागत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. समजा देव ह्या स्पीकरमधून माझ्याशी बोलतोय. कुठून बोलतोय? या स्पीकरमधून. आता ह्या स्पीकरचा आवाज मला येतोय व्यवस्थित, मी प्रभूमध्ये आलो, प्रभूला धन्यवाद. थोड्या दिवसांनी तो आवाज कमी होईल. देव त्याचा आवाज कमी करतो. का करतो? कारण की काही लोकांना वाटतं देवाचं प्रेम कमी झालं आहे माझ्यावर. पहिला असा माझ्याशी बोलायचा, मला दर्शन द्यायचा, मला स्वप्न पडायचं, मला देव असं सांगायचा, देव बोलायचा. आता देवाचा आवाज कमी झाला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी का आवाज कमी केला आहे? मला इथून नीट आवाज येतोय, पण आता जर त्याचा आवाज कमी झाला याचा अर्थ त्याची इच्छा आहे की मी त्याच्या जवळ जावं. हालेलुया. अजून आवाज कमी करील, अजून जवळ जायचं, आणि एक दिवस तर गप्पच बसल. त्या दिवशी तुमचा कान त्याच्या हृदयाला टेकलेला असेल. देवाच्या हृदयात काय चाललंय ते तुम्हाला माहीत असेल. त्याची इच्छा आहे की रोज आम्ही त्याच्या जवळ यावं. फक्त एकदा तारण झालं आणि मग शांत बसले असं नको. रोज आध्यात्मिक जीवनात आमची वाढ झाली पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? देवाचा आत्मा मिळण्यासाठी काय एक अवघड गोष्ट नाही, फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे. येशूच्या रक्ताने धुतले जा, बस देव तुमचा वापर करणार आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. येशूच्या रक्ताने धुतले जा. साधू सुंदर सिंग एक दिवशी पहाटेच एक मोठी ट्रंक कळते का, मोठी बॅग लोखंडाची, जुन्या काळात वापरायचे लोक, तर त्या पेटी म्हणतो आपण त्याला. तर काय केलं साधू सुंदर सिंगनी की ती ट्रंक घेऊन एका नदीच्या किनाऱ्यावरती गेले. नदीच्या किनारी गेले आणि त्यांनी ती ट्रंक त्या नदीच्या किनारी ठेवली आणि ते ट्रंक धुवायला लागले. पाणी घेत आहेत, ट्रंक धुत आहेत. पहाटेची वेळ. काही स्त्रिया आल्या पाणी भरण्यासाठी नदीवरती. अरे बापरे, हा काय बाबा येडा झाला की सकाळी सकाळी ट्रंक धुवायला आला आहे, समजत नाही काय नाही. आणि त्या स्त्रिया त्यांचं जसं हसत होत्या, काय चाललं याचं, सकाळी सकाळी ट्रंक धुवायला, लोक पाणी भरायला येतात, ह्यावेळेस आंघोळीला येतात, हा काय करत बसला, असं काही स्त्रियांनी बघितलं सकाळी पहाटे सूर्य उगवायच्या वेळेस. मग थोडा वेळ गेला, अजून काही लोक आंघोळीला आले, तरी त्यांचं एकच काम चाललंय. साधू सुंदर सिंग फक्त ट्रंक धुत आहेत. 9 वाजले, 10 वाजले, लोक नाश्ते करून येत आहेत, ट्रंक धुत आहेत, कोणी येणारे जाणारे, काही जनावरांना पाणी पाजायला घेऊन येत आहेत. पण ते काय हालायला तयार नाही. त्यांच्या गावात चर्चा सुरू झाली,
अरे कोणतरी वेडा माणूस तिकडं बसलाय नदीच्या किनाऱ्यावरती आपल्या गावाच्या, आणि तो ना येतोय आणि नुसते फक्त ट्रंक धुत बसलाय पहाटेपासून, सगळ्यांची चर्चा. आणि म्हणे काय माहीत काय वेडा झालाय काय, दुपार झाली, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, कडक ऊन आहे, तरी पण त्यांचं एकच काम चाललंय दिवसभर. अशी करतायत, तशी करतायत, फिरवतायत आणि नुसती पाण्याने काय करतायत, ट्रंक धुतायत. इतका वेळ ट्रंक धुतायत, इतका वेळ ट्रंक धुतायत. आता मग असं झालं की संध्याकाळी अख्खे गावचे लोक, अख्खा गाव जमा झाला आणि सगळा गाव त्या नदीच्या किनारी जमा झालाय. आणि एक जण त्यांना म्हणतो, बाबा काय करताय तुम्ही, काय वेळ लागलं की काय तुम्हाला, सकाळपासून आम्ही बघतोय तुम्ही ट्रंकच धुत बसला, आता झाली की साफ, आता काय किती धुत बसलायत, काय चाललंय तुमचं. साधू सुंदरसिंग उठले आणि त्यांनी सांगितलं की मी कपडे धुतोय. मी, अख्खा गाव हसायला लागला. अरे काय वेडा झालायस का बाबा, ट्रंक धुतोयस आणि कपडे धुतोय, कुठे आहेत कपडे. कपडे ट्रंकच्या आत आहेत, मी ते कपडे धुतोय. अरे काय मूर्ख माणूस आहेस की काय तू, कपडे आत आहेत आणि तू ट्रंक धुतोय, ते कपडे धुतले कसे जातील, तुला कपडे त्या ट्रंकच्या आतून काढावं लागतील, मग ते साफ होतील, तू काय वेडा आहे का. साधू सुंदरसिंग म्हटलं, मग असंच आहे, जी पाप तुमच्या आत दडलेली आहेत ती पाप ही नदी कशी काय शुद्ध करणार आहे, हे पाणी तुम्हाला कसं शुद्ध करणार आहे. तुमच्या आत तुम्हाला धुण्यासाठी फक्त येशूच्या रक्ताची गरज आहे. त्या प्रभूच्या रक्ताने तुमची प्रत्येक पाप धुतली जातात. येशू जिवंत देव आहे, त्याच्या रक्ताने स्वतःला धुवा, प्रभू तुम्हाला शुद्ध आणि पवित्र करणार आहे. हालेलुया. अख्ख्या गावाने येशूचा स्वीकार केला. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. हालेलुया. एकच गोष्ट दिलेली आहे पाप विमोचनासाठी, आणि ते माझ्या प्रभूचं रक्त आहे. हालेलुया. जे येशूच्या रक्ताने धुतलेले आहेत, ज्यांना प्रभूच्या रक्ताने धुण्यात आलेलं आहे, त्या शुद्ध पात्रामध्ये, पवित्र झालेल्या पात्रामध्ये पवित्र आत्मा येऊन वस्ती करतो. आमेन. पवित्र आत्मा तिथं वस्ती करतो. पवित्र आत्मा एवढा इनोसंट, एवढा डिसेंट, एवढा सामर्थ्यवान आहे, थोडं पण त्याला पापाची दुर्गंधी चालत नाही. थोडंसं पाप राहू दे प्रभू, तो लगेच निघून जातो, त्याला आवडत नाही. आमचं जीवन पवित्र असलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील. दानियल का थोर झाला, सगळ्यात पहिलं रहस्य हे होतं की दानियलामध्ये उत्तम आत्मा वस्ती करत होता. तो तर जुन्या करारातला माणूस आहे. दानियल, त्यांच्याकडे जनावराचं रक्त होतं, आमच्याकडे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. आमच्यात तर पवित्र आत्मा वस्ती करतो, आणि असा वस्ती करतो की हा पवित्र आत्मा तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. आमेन. आता पहिली गोष्ट आम्हाला कळाली की दानियल ग्रेट का झाला, त्याच्या ठाई देवाचा आत्मा वसत होता. आता दानियलाबद्दल दुसरी गोष्ट आपण वाचूया. त्याच पुस्तकामध्ये 6व्या अध्यायाच्या 10व्या वचनात काहीतरी लिहिलेलं आहे. या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले. म्हणजे प्रार्थना करू नका असं फरमान होतं, ते फरमान ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. आमेन. दानियेलाची पहिली क्वालिटी, त्याचा गुण की त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता. त्याच्याबद्दलची दुसरी गोष्ट, दानियल प्रार्थना करणारा व्यक्ती होता. हालेलुया. आज आमचं जीवन प्रार्थनामय होणं गरजेचं आहे. आमचं जीवन, दानियेलाने किती वेळा प्रार्थना केली? 3 वेळा. परंतु जर आम्ही बायबल बारकाईने वाचलं तर बायबल आम्हाला शिकवतं किती वेळा प्रार्थना करा? निरंतर प्रार्थना करा. निरंतर, कधीही थांबू नका. सतत प्रार्थनेच्या स्वभावात राहा, ही परमेश्वराची इच्छा आहे. निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा. पंडिता रमाबाई एक ब्राह्मण समाजामधून प्रभूकडे आलेल्या स्त्री आहेत. 18,000 श्लोक त्यांचे पाठ होते. किती हजार? 18,000. इंग्लंडला ज्यावेळेस त्या गेल्या, कोणीतरी म्हटलं लॉर्ड
जीसस क्राइस्ट, प्रभू येशू ख्रिस्त, ह्या एका शब्दाने त्यांच्या मनात शांती आली आणि त्यांनी म्हटलं की मला समजून घ्यायचं आहे हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. त्या स्त्रीच्या जीवनात प्रभूने असं कार्य केलं की त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचं मोठं गौरव प्रकट झालं आणि त्यांनी निर्णय घेतला की इथून पुढचं जीवन मी प्रभूला समर्पित करत आहे. त्यांच्या जीवनात अनेक गोष्टी घडल्या, पण मी काही गोष्टी शॉर्टमध्ये आपल्याला सांगेन. ज्यावेळेस त्यांनी ठरवलं की मी अनाथ लेकरांसाठी, ज्यांना जगाने धिक्कारलं त्यांच्या सेवेसाठी मी एक जागा विकत घेईल, मग त्यांनी केडगावची जागा विकत घेतली आणि तिथं त्यांनी सेवेला सुरुवात केली. तिथल्या इतक्या साक्षी भयंकर आहेत की माणसाच्या विचारांच्या पलीकडे देवाने तिथं काम केलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी मोठी शेत जमीन घेतली, तिथं अनेक गोष्टी सुरू केल्या. अनाथ आणि विधवांचा त्यांनी कैवार घेतला आणि तिथं त्या ठिकाणी त्या असताना एक विहीर खणण्याचं त्यांनी काम सुरू केलं. विहीर जेव्हा खणायला सुरुवात केली, 1 परस, 2 परस, 3 परस, 4 परस अशी विहीर, एक 7-7 फुटाचे एक परस आहेत आणि इतकी खोल विहीर खणत खणत विहीर 21 परस झाली. इतकी खोल झाली की बस, पण पाण्याचा काही एक थेंब लागला नाही. आणि सगळे जे कामगार आहेत त्यांनी निरोप पाठवला, बाईंना सांगा 21 परस विहीर झालेली आहे, विहिरीला पाणी नाही, काय करायचं. पंडित रमाबाई म्हटल्या अजून थोडं खणा. सगळे ते कामगार म्हटले बाई वेडी झाली, हिला समजत नाही. त्यांनी कुदळ फावडे त्यांच्या हत्यारं सगळे तिथंच त्यांनी टाकले आणि ते सगळे कामगार तिथून कामावरून पळून गेले. ते म्हटले काही शक्य नाही, तर पाणीच नाही आहे, कुठून येणार. पंडित रमाबाईंना कुणीतरी येऊन सांगितलं की तिथले कामगार विहिरीवरून आता काम सोडून पळून गेलेले आहेत, तिथं पाणी नाही लागलं आहे. पंडित रमाबाई त्या सायंकाळी लगेचच त्या विहिरीजवळ गेल्या आणि त्यांनी गुडघे टेकून विहिरीजवळ प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि पंडित रमाबाई रात्रभर देवाशी बोलत होत्या. रात्रभर त्या आईने प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांची पहाटे प्रार्थना संपली, विहिरीचं पाणी ओसंडून वाहत होतं. प्रियांनो, एवढी मोठी विहीर पाण्याने तुडुंब भरली. हा आमचा देव आहे, प्रार्थनांची उत्तरं देणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. जे तुम्ही येशूच्या नावात मागाल त्या तुमच्या प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येतील. दानिएलाचा हा खूप चांगला गुण होता की दानिएल प्रार्थना करणारा व्यक्ती होता. प्रार्थना आम्हाला देवाबरोबर जोडते. प्रार्थना खूप महत्त्वाची. आमचं जीवन प्रार्थनामय असलं पाहिजे. जुन्या करारामध्ये जर हा दानिएल एवढी प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, आपण नवीन करारातले लोक आहोत, आमच्यासाठी प्रभूने त्याच्या वचनात सांगितलं आहे निरंतर प्रार्थना करा, थांबू नका, कंटिन्यू प्रार्थना करा. किचनमध्ये कांदा कापताय, प्रार्थना करा. हालेलुया. स्वयंपाक चाललाय तरी, प्रवास करताय तरी प्रार्थना करा. कधी कधी लांब प्रवास करावा लागतं, लोक कंटाळून जातात, अरे काय इतका प्रवास. अरे ते सगळं जाऊ दे, हा जो वेळ देवाने दिलाय तो प्रार्थनेमध्ये घालव. प्रभूला धन्यवाद दे, प्रभूची आराधना कर, प्रभूचं गौरव कर. देवाच्या प्रिय लोकांनो, निरंतर आम्ही प्रार्थनेच्या स्वभावात असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. इब्री लोकास पत्र 5वा अध्याय 7वं वचन. आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्या जवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. येशूने रडून कळकळून प्रार्थना केली आणि त्याची प्रार्थना पित्याने ऐकली. तुमची प्रार्थना, मी सहज बोलत नाही, मी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तुमच्याशी बोलत आहे. तुमची प्रार्थना स्वर्ग उतरून आणू शकते. तुमची प्रार्थना गोष्टींना बदलू शकते. येशू ख्रिस्त म्हणजे अशा तशा गोष्टी नाही आहेत त्या. येशू ख्रिस्त म्हणजे भाकड कथा नाही, हा जिवंत देव आहे. तो आपल्या लोकांना दर्शन देणारा परमेश्वर आहे. जो त्याच्याकडे प्रार्थना करतो त्याची उत्तरं देणारा तो परमेश्वर आहे. तुम्ही आणि मी जिवंत देवाची सेवा करणारे लोक आहोत. तो परात्पर परमेश्वर विजयी देव आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना करता, याच विश्वासाने करा, माझी प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येत आहे. हालेलुया. कधी कधी तो तुमच्या विश्वासाची परीक्षा बघल.
तुम्ही कराल प्रार्थना, तो उत्तर देणार नाही. त्याला म्हणायचं, तू उत्तर दे नाही तर नको देऊ, तरी तूच माझा देव आहेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुझ्यावरचा विश्वास मी सोडणार नाही, मी उजवी डावीकडं वळणार नाही. हा देव जिवंत परमेश्वर आहे प्रियांनो, जिवंत. प्रार्थनेमध्ये प्रबळ व्हा. प्रत्येक गोष्ट प्रार्थनेमध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट आपण दानिएलाबद्दल शिकलो. दानिएलाच्या ठाई उत्तम आत्मा होता. आज प्रयत्न करायचा, आज मागायचंच देवाला. ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही, उद्या परवा नको, देवाला सांगायचं आजच मला पवित्र आत्मा पाहिजे. किती लोक आमीन म्हणतील? ज्यांना आत्मेचं कृपादान पाहिजे, म्हणायचं नाही असं, देवा बघ मला पुढच्या वर्षी दे, 2026लाच दे. नाही, आज मला पवित्र आत्मा पाहिजे. ज्यांना आत्मा नाही त्यांनी आज देवाकडे तो आत्मा मागा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दानिएल प्रार्थना करणारा होता. आमचं जीवन पण प्रार्थना करणारं पाहिजे. आम्हाला जीवनात पुढं जायचं आहे, आमचं जीवन प्रार्थनामय पाहिजे. कुठलीही गोष्ट प्रार्थनेने साध्य होते. कुठलीही गोष्ट, तुमची प्रार्थना एवढी प्रबळ असू द्या, तुम्हाला सुरुवातीलाच माहीत पाहिजे प्रभू माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे. आमेन. रोमकरासपत्र 8 अध्याय 26 वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो. जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला प्रार्थना येत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला पवित्र आत्मा मिळाला पाहिजे. पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थना करायची शिकवतो. देवाच्या गौरवासाठी प्रार्थना करा, प्रभूचं नाव उंच करता यावं याच्यासाठी प्रार्थना करा. देवा माझा उपयोग तुझ्या राज्यासाठी कर. आणि मग बघा परमेश्वर तुमच्या कशा प्रार्थना ऐकतोय. हन्नाने प्रार्थना केली, तिची प्रार्थना देवाने ऐकली का? हन्नाची प्रार्थना ऐकली का देवाने? मुलगा दिला तिला? का ऐकली प्रार्थना? रडली म्हणून? रडल्याने प्रार्थना ऐकली असती तर लोकांनी डोळ्यामध्ये बोटं घालून घालून रडले असते, आहे ना? नाही तर लोक कंटिन्यू कांदा संगती घेऊनच आले असते. आज मला चर्चला जायचं प्रार्थना करायला, फोड आणि लाव डोळ्याला, ओक्साबोक्षी रडले असते आणि लगेच देवाने प्रार्थना ऐकली असते. रडल्याने देव प्रार्थना ऐकतो हे चुकीचं आहे. जेव्हा अंतःकरणापासून प्रार्थना निघते तेव्हा अश्रू येतील, तो भाग निराळा. पण रडतो म्हणून प्रार्थना देव ऐकतो हे चुकीचं आहे. मग तिची प्रार्थना का ऐकली? तिच्या प्रार्थनेमध्ये ती काय म्हटली माहिती का? मला मुलगा दे, म्हणजे मी तो तुझ्या सेवेला देईल. आज कोणी म्हणेल मला देवा गाडी पाहिजे, जरा दाखवतो माझ्या भाऊबंधांना मला पण काय देव देतोय. तुला आयुष्यात गाडी मिळणार नाही, तू सायकलवरच फिर. हॅलो, ऐकते का? हां, देवा असे दागिने दे, मला असे दागिने दे, डिसेंबरमधल्या लग्नात लोक माझ्याकडे बघतील, त्यांना कळल मी किती भारी आहे. तुझ्या अंगावर एक फुटका मनी येणार नाही. देवाला सांगा मला घर दे, त्या घरात मला तुझी प्रार्थना करायची, लोक एकत्र येतील, मी तिथं प्रार्थना घेईल. असं घर तुम्हाला देव देईल, तुमच्या विचारांच्या पलीकडं असेल. मला गाडी दे, मला तुझी सेवा करायची, देव तुमची गरज पूर्ण करेल. परमेश्वर किती पैसे देतो माहिती का? जेवढा पैसा घेतल्याच्या नंतर तुम्ही घमंडी बनणार, त्याच्या आधी जेवढे अमाऊंट आहे देव तुम्हाला देईल. काही लोक 5-10 लाखातच अशी कॉलर टाईट होते त्यांची, अशी बेडकासारखे फुगून जातात एकदम. थोडं काही मिळालं की मी असं केलं, मी तसं केलं, देव म्हणतो आता तू इथंच थांब, याच्या पुढं नाही जायचं. उन्नती संपली. आणि काही लोक करोडोचे मालक आहेत तरी लीन आणि नम्र राहतात. प्रभू त्यांना वाढवत आणि वाढवत जातो. हालेलुया, बोलो येशू मसीह की. पहिली गोष्ट, उत्तम आत्मा आमच्या ठाई असला पाहिजे. दुसरी गोष्ट, दानिएलासारखं आमचं प्रार्थना जीवन पाहिजे. प्रार्थनेवरती अवलंबून राहा, तीच प्रार्थना तुम्हाला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढणार आहे. आमेन. येशूवरती विश्वास ठेवा आणि प्रार्थना करा. त्याच 6व्या अध्यायामध्ये 16वं वचन. त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास
म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवेल. काय करतोस? नित्य सेवा करतोस. देवाची आम्ही नित्य सेवा केली पाहिजे. आमेन, हालेलुया. पहिली गोष्ट आत्मा, दुसरी गोष्ट प्रार्थना, आणि तिसरी गोष्ट सेवा. येशू मंडळीचं मस्तक आहे. येशू मंडळीचं मस्तक आहे आणि मंडळी आपण येशूचं शरीर आहे. हालेलुया. येशू काय आहे? मस्तक, आणि आपण काय? शरीर आहेत. हे जे ख्रिस्ताचं शरीर आहे मंडळी, या मंडळीची सेवा हीच देवाची सेवा आहे. मंडळीची सेवा करा. एखादा मंडळी दुःखी असला त्याच्या अश्रू पुसायला त्याच्या घरी जा. एक व्यक्ती आजारी असला मंडळीत, अख्ख्या मंडळीने त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. एखाद्याकडं भरपूर पैसा असेल, मदत करा. एखाद्याकडं नसेल, पण तुम्ही देवासाठी परिश्रम करू शकता. आमेन. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून देवाच्या कामी पडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या राज्याच्या कामी पडा. देवाची सेवा करा. देवाचं गौरव करा. तुम्हाला कुठल्या माध्यमातून कुठपर्यंत कशी सेवा करता येईल, पण तुमचा काहीतरी या देवाच्या राज्यासाठी सहभाग असला पाहिजे. दानिएलाच्या गुणांपैकी पहिला गुण काय आहे? त्याच्या ठाई उत्तम आत्मा होता. दुसरा गुण काय आहे? तो प्रार्थना करणारा होता. आणि तिसरा गुण काय? नित्य सेवा करणारा. संडे टू संडे नाही, नित्य सेवा करणारा होता. आणि चौथी शेवटची महत्त्वाची गोष्ट, दानिएल 6 अध्याय 23 वचन. दानिएल 6:23. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानिएलास गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढले. तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता. आमेन. भरोसा म्हणजे विश्वास होता. दानिएल विश्वासू व्यक्ती आहे. सेम 6व्या अध्यायाच्या 4थ्या वचनात पण तो विश्वासू आहे हे सांगण्यात आलेलं आहे. पहिली गोष्ट, दानिएलाच्या ठाई उत्तम आत्मा आहे. दुसरी गोष्ट, दानिएल प्रार्थना करणारा आहे. तिसरी गोष्ट, दानिएल नित्य देवाची सेवा करणारा आहे. आणि चौथी आणि शेवटची गोष्ट, दानिएल विश्वास ठेवणारा आहे. योहान 6:47 आता वाचू. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आमेन. विश्वास सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विश्वास. ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवता ती गोष्ट तुमच्यासाठी होते. किती लोक आमेन म्हणतील? तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवाल ते तुमच्यासाठी होईल. मी देवाचा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द तुम्हाला जाहीर करतो. आज नंतर तुमचे आशीर्वाद कुणी थांबवू शकणार नाही. हालेलुया. आज नंतर तुमची बरकत कशाने थांबणार नाही. तुमचं जीवन समृद्ध होऊन जाईल. तुमच्या जीवनात देव तुम्हाला पुच्छ नव्हे तर मस्तक करणार आहे. देव तुम्हाला आज नंतर मागे नाही तर पुढं ठेवणार आहे. देवाने त्याचा उत्तम आत्मा तुमच्या ठाई घातलेला आहे. हालेलुया. तो आत्मा देवाने तुम्हाला दिलेला आहे. देवाने तुम्हाला प्रार्थनेचं जीवन दिलेलं आहे. त्या प्रार्थना जीवनात देव आज नंतर तुम्हाला प्रबळ करणार आहे. हालेलुया. म्हणा, मी प्रार्थना योद्धा आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला नित्य सेवा करण्याचा अभिषेक दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोकांचे ॲड्रेस असतात, मी इथं राहतो, मी तिथं राहतो, पण खरे धार्मिक लोक त्यांना कुठं शोधू नका, ते येशूच्या चरणाशी तुम्हाला सापडतील. हालेलुया. नित्य सेवा करणारं देवाने आपल्याला बनवलंय आणि आपल्याला देवाने विश्वासू बनवलेला आहे. हालेलुया. दानिएलाच्या जीवनातल्या या 4 गोष्टी खूप सिंपल आहेत. आजचा संदेश म्हणजे काय, मी तुम्हाला रॉकेट सायन्स नाही सांगितलं. रॉकेटमध्ये हे इंधन वापरायचं, ते बनवायचं, अशी गणितं. सिंपल, साधा, सरळ संदेश आहे की दानिएल एक फार थोर व्यक्ती झाला, पण त्याच्या जीवनातले ही 4 रहस्य होते. हालेलुया. आज जर ही 4 रहस्य आपल्या जीवनात तुम्ही स्वीकाराल, देव तुम्हाला ग्रेट बनवणार, सामर्थ्यवान बनवणार. तुमच्या जीवनात देवाचं गौरव होणार. आमेन.